हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वाध्याय क्रमांक 6.2 पाहणार आहोत. त्याच्यातला पहिला प्रश्न आहे, एका गळसाखरेचे वजन 15 ग्राम 35 मिलीग्राम आहे, एका बांगडीचे 15 ग्राम 5 मिलीग्राम आणि एका अंगठीचे 10 ग्राम 450 मिलीग्राम आहे. तर सगळ्या दागिन्याचे मिळून वजन किती आहे? त्याला लिहिताना आपल्याला काय करायचं पहा, इथं किलोग्राम लिहायचं, नाही सॉरी इथं ग्राम लिहायचं आपल्याला आणि इथं मिलीग्राम, ठीक आहे शॉर्ट मध्ये. आता पहिलं आहे आपल्याला हे 25 ग्राम लिहिले आणि हे 35 मिलीग्राम. आता 35 मिलीग्राम कसं लिहायचं बघा, 0.35 लिहायचं, ठीक आहे. हे 3 मिलीग्राम हे 3 अंकी राहते, ठीक आहे. ग्राम आणि मिलीग्राम मध्ये किती 1000 हे राहते, 1 ग्राम बरोबर 1000 मिलीग्राम. तर आपल्याला 35 मध्ये फक्त 35 नाही लिहायचे, 0.35 लिहायचे. तुम्ही 35 लिहिले तर उत्तर चुकू शकते. त्यानंतर एका बांगडीचे वजन आहे 15 ग्राम आणि 5 मिलीग्राम. आता 5 मिलीग्राम कसं लिहायचं, 5 मिलीग्राम आपण 0.005 ग्राम मध्ये आपल्याला लिहिताना त्याला लिहावं लागते. अंगठीचे वजन जे आहे ते 10 ग्राम आणि 450 मिलीग्राम आहे. आता तिघांची सगळ्यांची बेरीज केली आपण, इथे 0 आलं, 8 आले, सॉरी 8 आणि 1 हाताला 1 आला, हे 9 येणार, हे 4 ला 4 येणार, इथं पॉइंट देऊ शकता तुम्ही. आणि हे 10 ला 0, हाताला 1, 4 आणि 5, हे दशांशला दशांश, म्हणजेच 50 ग्राम आणि 490 मिलीग्राम आपलं असं उत्तर राहणार. म्हणजे 50 ग्राम 400 मिलीग्राम कुठे आहे का, उत्तर इथे नाही. पण जर तुम्ही हे शेवटच्या पॉईंटच्या नंतरचा शेवटचा 0 नाही लिहिला तरी काय हरकत नसते. म्हणजे आपल्याला असं पण उत्तर जर भेटलं 49, हे 0 जरी नाही लिहिलं आपण, हा 0 इकडचा काढून जरी टाकला तरी काही फरक पडत नसतो. म्हणजे काय याचं उत्तर असणार 50 ग्राम आणि 50.49 मिलीग्राम, सॉरी ग्राम. आपला दुसरा प्रश्न आहे, एक माणूस मोटार गाडीने 180 किमी अंतर 3 तासात कापतो. त्याच वेगाने 120 किमी अंतर कापायला त्याला किती वेळ लागेल आपल्याला विचारलं. पहा, म्हणजे 180 किमी जो अंतर आहे, 180 बघा, एका जागी तास लिहा तुम्ही आणि एका जागी अंतर लिहा. वेग सेम आहे, वेग तसाच आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथे सूत्र वगैरे न वापरता पण आपण उत्तर काढू शकतो. पहा, 3 तासात किती अंतर कापतो तो 180. मग आपल्याला 120 किमी अंतर कापायला किती वेळ लागेल आपल्याला विचारलं. 120 आपल्याला अंतर दिलं आणि आपल्याला तास विचारले. तास माहीत नसल्यावर आपण तासाच्या जागी आपण x घेऊ. आता काय करायचं पहा, या दोघांचा गुणाकार करायचा, क्रॉस मल्टिप्लाय. पहिले असा गुणाकार करायचा, 3 गुणिले 120 बरोबर, आणि हा असा गुणाकार करायचा, म्हणजे x गुणिले 180. आता काय करायचं, हे 180 इकडं भागाकारला न्यायचे, 3 गुणिले 120 भागिले 180, म्हणजेच आपल्याला उत्तर येऊन जाईल. हे 0 एकटला, हे 0 एकटला, हे 3 एका 3, 3 सखा 18, 6च्या पाड्यात 1 नंबरला, 6च्या पाड्यात 2 नंबरला, म्हणजे आपलं x किती आलेला आहे 2. म्हणजे पुढचे जो अंतर आहे त्याचं 120 किलोमीटर, तो 2 तासात कापेल. म्हणजे आपलं उत्तर पर्याय क्रमांक बी आहे. पण इथे तुम्हाला जर थोडासा विचार करून जरी केलं तुम्ही, जरी एवढं कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, एखाद्या वेळेस कन्फ्युजन होत असेल तर आपण काय करायचं पाहायचं. 3 तासात किती जातो 180, 3 तासात 180 किमी, हे की नाही, 180 किमी जातो तो 3 तासात. मग एका तासात किती जाणार तसं काढायचं. एका तासात किती जाणार, एका तासात त्याचा वेग काढायला आपण, वेग, ठीक आहे. वेग किती येणार, 180 भागिले 3, हे 3 काय करा भागाकार. मग एका तासात किती जाईल तो, 3 एका 3, 3 सखा 18 आणि 0 ला 0, एका तासात तो 60 किलोमीटर चालला बघा. एका तासात 60, 2 तासात 120 आणि 3 तासात 180. आणि आपल्याला 120 आहे बघा, एका तासात जर 60 जात असेल, एका तासात
1 तास 60 किमी, तर 2 तासात तो 120 जाईल. 2 तासात किती होईल? 120. आपल्याला सरळ सरळ आपल्याला उत्तर भेटायला, आपल्याला काही विचार करायची गरज नाही. ठीक आहे, कितीच्या जागी काय ना 120 किमी. ठीक आहे, तर 120 किमी चालण्यासाठी किंवा जाण्यासाठी अंतर कापण्यासाठी त्याला 2 तास लागतील. पर्याय क्रमांक 2. आपला तिसरा प्रश्न पण वेगाचाच आहे. एक आगगाडी 8 तासात 480 किमी जाते, तर 2 तासात किती अंतर कापेल तो? ठीक आहे, इथे पण 8 तासात किती तास 480 किमी अंतर कापते. मग एका तासात किती येणार? एका तासात आपल्याला काय करावं लागेल? हे 480 ला 8 न भागाकार करायचा. 8 एका 8, 8 सख 48, हे 0 ला 0. एका तासात 60 किलोमीटर अंतर कापते. एका तासात जर 60 किलोमीटर जात असेल तर 2 तासात किती करायचं? एका तासात 60 किमी जाते, तर 2 तासात किती जाईल? मग ती 2 तासात एका तासात 60, तर 2 तासात 60 ला आपण 2 न गुणलं, आपण 60 ला 2 न गुणू 60 गुणिले 2 म्हणजेच आपले काय येणार? 120. 3 तासात विचारलं तर 3 तासात गुणायला 3 करायचे. अशा प्रकारे आपलं पर्याय क्रमांक ए मध्ये इथं ABCD तर पर्याय क्रमांक पहिलाच आपला उत्तर असणार आहे. आपला चौथा प्रश्न आहे. किशोरने 205.50 ची औषधे आणि 180.50 ची विजेरी घेतली आणि दोन्हीसाठी त्याला 500 रुपयाची नोट होती, तर त्याला किती पैसे परत मिळतील? पहा, आपला एकूण जर खर्च पकडला, आपला 205.50 आणि 180.50, तर आपला एकूण खर्च आहे. हे आपला एकूण खर्च आहे, हा खर्च आहे. ठीक आहे, आपला तो दुकानदार काय करेल? असं त्याचं टोटल करेल. हाताला 1, इथं 6, इथं 8 आणि इथं 3. तर आपलं जे टोटल खर्च झालेला आहे, म्हणजे आपलं बिल झालेलं आहे 386 चं बिल. म्हणजे आपला जो बिल झालेला आहे टोटल 386 रुपयाचं बिल झालं. आपण त्याला काय किती रुपये दिले? 500. पण आपण काय केलं? पहिले आपण जेवढं खरेदी केली त्याचं आपण काय केलं? त्याचं टोटल केलं. आपलं टोटल एवढं झालेलं आहे, आपण 500 रुपये दिले. मग काय करायला? तो 500 मधून हे 386 दशांश नंतर 0 आहे, त्यामुळे हे लिहायची गरज नाही. दशांश नंतर 0 386 रुपये वजाबाकी केली, जात नाही. 49 घेतलं, इथं 1 घेतलं आणि 10 मधून 6 गेले, 4 राहिले. 9 मधून 8 गेले, 1 राहिला. 4 मधून 3 गेले, 1 राहिला. आपलं उत्तर आहे 114, पर्याय क्रमांक बी. आपला पुढचा प्रश्न आहे. 4 मीटर लांबीच्या कापडाचे 25 सेमी लांबीचे एकूण किती तुकडे होतील? ठीक आहे, आता ह्या प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचं? 4 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? दोन्ही आपल्याला एकाच मापामध्ये घ्यायचे आहे. इथं मीटर आहे, इथं सेंटीमीटर आहे. मग आपण काय करतो? ह्या मीटरला 4 मीटर बरोबर किती येते काढू? 1 मीटर बरोबर किती राहते? आपलं 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर राहते. 2 मीटर बरोबर किती असणार? 200 सेमी. 3 मीटर बरोबर 300 सेमी. 4 मीटर बरोबर किती राहणार? मग 400 सेमी. आपला कपडा आहे 4 मीटर लांबीचा, तर आपल्याला किती लांबीचे तुकडे पाहिजे? 25 सेमी लांबीचे तुकडे पाहिजे. मग तुकड्याची संख्या जर काढायची असेल, एकूण कपडा भागिले किती तुकडे होतील? तुकड्याची लांबी. बघा, असा प्रश्न बऱ्याच वेळेस विचारला जातो, त्याच्यामुळं थोडं चांगलं बघा. एकूण कपडा हा आपल्याला 400 सेंटीमीटरचा, 400 सेमी.
आणि आपल्याला तुकडा पाहिजे 25 सेमीचा. ठीक आहे, तुकडा किती पाहिजे? 25 सेमीचा. मग 25च्या पाड्यात 400 तुम्ही हे केलं. ठीक आहे, 25च्या पाड्यात 400 केलं. किती येते? 25 एक 25. याला 5 न भाग देऊ. याला 5 न भाग दिलं तर 5 येतात. याला 5 न घेऊ, इथं 8 येतील आणि इथं 0. ठीक आहे, 5 8 40 म्हणजे इथं 8 लिहिले, इथं 0. नंतर अजून याला भाग दिला 5 एक 5 आणि याला भाग दिला 5 एक 5 उरले 3 5 6 30. म्हणजे मला किती उत्तर येईल याचं? 16 तुकडे याचं उत्तर भेटतं. आणि ते 16 तुकडे पर्याय क्रमांक सी मध्ये आहे. पहा, अजून एक वेळेस सांगतो मी. आपल्याला जर एकूण तुकडे पाहिजे असतात, ठीक आहे, असा प्रश्न बऱ्याच वेळेस आलेला आहे आणि परीक्षेला असा प्रश्न येतो. आपल्याला त्यांनी सांगितले किती तुकडे पाहिजे. मग आपल्याला एकूण जी कपड्याची लांबी घ्यायची. कपड्याची लांबी सेम दोन्ही एका मापामध्येच पाहिजे. 1 मीटर 1 सेंटीमीटर असं चालत नाही. आणि आपल्याला कपड्याचं जे तुकड्याची जी लांबी सांगितलेली ते 25 सेमी. मग आपण 400 ला 25 न जर तुम्हाला भागाकार मोठा मोठा करता येत असेल तर करू शकता. ठीक आहे, पण जर काटाकाटी येत असेल तर लवकरात लवकर उत्तर येते. ठीक आहे, भागाकार करा, तुम्हाला उत्तर भेटून जाईल 16. ठीक आहे, किंवा तुम्ही काटाकाटी करा. याला 5 न भाग द्या, अजून 5 न याला द्या. याला 5 न दिलं 5 8 40. ओके, याला 40 ला 5 न भाग दिलं तर 8 येतात. हे 0 ला 0. याला 5 न दिलं, 5च्या पाड्यात 5 नंबर. अजून मी भागाकार केला तर याचा 80 ला 5 न भागाकार दिला तर उत्तर येते 16. म्हणून त्याचा पर्याय क्रमांक सी आहे. सोप्या पद्धतीने हे भागाकार करण्यापेक्षा अवयव कसे काढतात ते शिकून घ्या. त्याचा व्हिडिओ पण आपल्याजवळ आहे. ठीक आहे, आणि जर तुम्हाला अवयव काढता येत असतील तर उत्तर लवकरात लवकर कॅल्क्युलेशन आपले होतील. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. आपला पुढचा 6वा प्रश्न आहे. 6 सेंटीमीटरला किलोमीटर मध्ये दाखवता येईल. कसं दाखवता येईल पहा. पहा, एक गोष्ट आपल्याला माहिती आहे, 1 किलोमीटर म्हणजे किती राहते? 1000 मीटर राहते. हे आपल्याला माहिती आहे. आणि 1 मीटर बरोबर किती आहे? 1 मीटर. 1 मीटरला आपण जर सेंटीमीटर मध्ये लिहिलं तर ते येतात 100 सेंटीमीटर. आपल्याला काय करायचं? इथे काय करायचं? आपल्याला 1 किलोमीटरचं सेंटीमीटर मध्ये रूपांतर केलं. बघा, 1 किलोमीटरचं 1 किलोमीटर, कारण आपल्या इथं सेंटीमीटर आणि इथे किलोमीटर आहे. तर किती सेंटीमीटर होतील? बघा, हे 1 तर लिहायचे. इथे किती झिरो आहे? 1 2 3 आणि इथं 4 5. 1 2 3 4 5. ते 1 किलोमीटर बरोबर किती सेंटीमीटर होणार? आपले होणार 1 लाख सेंटीमीटर. लक्षात ठेवायचं. डायरेक्ट तुम्ही लक्षात ठेवलं तर अजून सोपा. ठीक आहे, किलोमीटरला सेंटीमीटरमध्ये करताना किती येतील तर परीक्षेमध्ये लक्षात राहिलं तर तुम्हाला हे सगळं करायची गरज नाही पडणार. 1 किलोमीटर बरोबर 1 लाख सेंटीमीटर. आता 5 सेंटीमीटरला आपल्याला किलोमीटरमध्ये काढायचं. सेमी आणि हे किलोमीटर. 1 किलोमीटर म्हणजे किती? 1 1 2 3 4 5. 1 2 3 4 5 6. 1 0 कट. हे 1 किलोमीटर म्हणजे एवढे सेंटीमीटर झाले. ठीक आहे, आपल्याला 1 किलोमीटर पर किलोमीटर मध्ये आपल्याला काढायचं आहे. तर आता याचा भागाकार देताना पहा, इथे किती झिरो आहेत? 1 2 3 4 5. आपल्याला भागाकार करताना इथे 5 लिहायचे. 1 2 3 4 5 सोडून आपल्याला दशांश द्यायचा. दशांशच्या आधी काही नसलं तर 1 0 द्यायचा. म्हणजे आपल्याला दशांश नंतर कितव्या नंबरला राहणार? हे 5व्या नंबरला. 1 2 3 4 5. आपलं उत्तर असणार इथे पहा, पर्याय क्रमांक सी मध्ये 0 0 0 0 आणि त्याच्यानंतर 4 शून्यानंतर 5. इथं पण 4 शून्यानंतर 5. पर्याय क्रमांक सी. आपला 7वा प्रश्न टाकीचा आहे. याच्या आधी पण आपण टाकीचे प्रश्न सोडवलेले आहेत. टाकीचा कधीही प्रश्न आला तर टाकीचं काय करायचं? एक छोटंसं चित्र काढूनच करायचं तर तुम्हाला फार सोपं जाईल. नाही तर कॅल्क्युलेशनमध्ये कधी कधी कॅल्क्युलेशन काय होतात? चुकण्याची शक्यता. तर चित्र काढून केलं तर सोपं जाईल. पहा, तर
एका पाण्याच्या टाकीची क्षमता 750 लिटर आहे. ती 4/15 म्हणजे एक टाकी अशी आहे, ठीक नाही, टाकी अशी ती 415 भरलेली आहे. म्हणजे पहा, हे 750 ची पूर्ण क्षमता आहे, 750 लिटर. इथून एवढी कितीची क्षमता आहे त्याची, 750 ची. आता त्यांना किती भरलेलं आहे, 415. एक गोष्ट लक्षात ठेवायची, छेदाला जितके आहे तितक्याने टाकीच्या क्षमतेला भागायचं आहे. म्हणजे 750 भागिले आपल्याला 15 करायचे. काही अवघड प्रश्न नसतो, ठीक आहे. 15 × 15, 15 × 5 = 75, 0 ला 0. म्हणजे एक भाग आपला कितीचा येईल, 50चा. पण आपण काय करू, सुरुवातीला आपण काय करू, 15 भाग करू. पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि हे आपला शेवटचा 15. त्याच्यातले 4 भाग, आपला 4 भाग भरलेले आहेत ना. एक बघा इथे प्रत्येक एका भागाची आपली व्हॅल्यू किती आलेली आहे, 15 लिटर पाणी आलेलं आहे. मी 750ला 15 भाग, बघा छेदाला किती आहे, तिथे छेदाला किती आहे, 15, 4/15. छेदाला किती आहे, 15. म्हणजे 750ला मी 15 भागितलं, एका भागाची किंमत किती आली, 15 लिटर पाणी. ओके, 50 लिटर, सॉरी, एका भागात किती पाणी बसते, 50 लिटर. असं तुम्ही करत गेले, 15 भागात तर 750 लिटर. त्याच्यातले फक्त आपण 1 2 3 4च भाग पाणी भरलेलं आहे की नाही, एवढं पाणी भरलेलं आहे आपण. असं करा किंवा कसंही करा, ठीक आहे. हे पाणी भरलेलं आहे, ठीक आहे. आता मग आपल्याला काय विचारलं त्यांनी, ती टाकी पूर्ण भरण्यासाठी तिच्यात किती लिटर पाणी भरावे लागेल. आता अजून आपल्याला किती लिटर पाणी, पहा, हे जर भाग पाहिला, 50 50 50 50, हे 200 लिटर भाग आहे. किती ते 200 लिटर. आपली टाकीची पूर्ण क्षमता आहे 750 लिटर, त्याच्यातले 250 लिटरच भरलेली आहे आपण एवढी. तर मग अजून आपल्याला किती भरावं लागणार आहे, आपल्याला 750 मधून 200 आपण वजा केले तर इथे 550. म्हणजे आम्ही काय करतो, हे 750 माझी पूर्ण क्षमता आहे टाकीची, त्याच्यातले 200 भाग भरलेला आहे, फक्त इथून एवढाच भाग भरलेला आहे. तर म्हणजे आम्हाला किती भरावं लागेल पाणी, अजून वजाबाकी केली, 0 ला 0, 5 मधून 0 गेले 5, 7 मधून 2 गेले 5. तुम्हाला अजून ती टाकी भरायची, एवढा पूर्ण भाग भरायचा. तुम्हाला जर करायचं तर 50 50 50 50 हे सगळे करा, 50 50 आणि ह्या 50 50चं टोटल करा, ते पण 550च आहे पर्याय क्रमांक सी मध्ये. आपला 8वा प्रश्न आहे, एक दुकानदार 12 रुपयाला एक बॉल पेन विकतो. एक बॉल पेन केवढ्याला विकतो, 12 रुपयाला. किंवा 5चे पाकिट 50ला विकतो, ठीक आहे. 5चं पाकिट केवढ्याला विकतो, 50. 23 बॉल पेन घेण्यासाठी किमान किती खर्च येईल. पहा, आपल्याला माहिती आहे पेनीचं जर आपण पाकिट घेतलं तर आपल्याला पेन स्वस्त भेटते, ठीक आहे. तसंच आपल्याला काय करायचं, आता 23 पेनी घ्यायच्या. 23 पेनी घ्यायच्या. बघा, 5चे आपल्याला किती पाकिटे घ्यावं लागतील. 5चं पाकिट केवढ्याला भेटते, 5चे पाकिट आपल्याला 50 रुपयाला भेटते. आणि एक बॉल पेन किती भेटते, एक पेन केवढ्याला भेटते, म्हणजे आपल्याला एक पेन केवढ्याला भेटते, 12 रुपयाला, ठीक आहे. एक पेन घेतले तर 12 रुपयाला, 5चं पाकिट घेतले तर 50 रुपयाला. पहा, मग आपण 5चे किती पाकिट घेऊ, ओके. 5चे आपण 4 पाकिट घेऊ. 5चे 4 पाकिट, 4 पॅकेट जर घेतले, मग आपल्याला 5चे 4 पॅकेट म्हणजे आपल्याला 20 पेनी होतील. किती पेनी होतील, 20 पेनी. मग आपल्याला 4 पॅकेटचे किती द्यावं लागतील, 50 गुणिले 20, 50 गुणिले 4 पॅकेट घ्यायला म्हणजे 4 येतील आपल्याला 200 रुपये. मग बाकीच्या 3 पेनी आपल्याला सुट्ट्या घ्याव्या लागतील, एक घ्यावं लागतील. मग एका पेनीची 3 पेनीची किंमत किती होईल, 3 पेनची किंमत किती होईल, 3 गुणिले 12 होईल. एक पेन 12 रुपयाला, 3 पेन किती भेटतील मला, 36 रुपयाला भेटतील. 4 पाकिट घेतले 200 रुपयाचे आणि 3 पेनी घेतल्या, एक पेन 12 रुपयाला, 3 पेनीची किंमत आहे 36 रुपये.
मग आपल्याला टोटल मिळून किती होईल? 236 रुपये आपले पर्याय क्रमांक ए मध्ये उत्तर. शेवटचा प्रश्न करण्याआधी व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न पाहू. आपला स्वाध्याय क्रमांक 6.2चा हा शेवटचा प्रश्न आहे. शारदाने एक वही 25.50 ला, एक पेन 7.50 ला, 6 पेन्सिल प्रत्येकी 1.25 ला खरेदी केली, तर तिने दुकानदाराला 50 रुपये दिले. ठीक आहे, 50 रुपयाची एक नोट दिली असेल तर आपल्याला काय करायचं आहे? दुकानदार तिला किती रक्कम परत करेल ते काढायचं आहे. पहा, अतिशय सोपा आहे. तिने काय काय खरेदी केलं पहिले आपण टोटल करू. ठीक आहे, जसं दुकानदार करतं, पहिले दुकानदाराचा काय करेल? दुकानदार त्याचं टोटल करेल काय काय खरेदी झालेली आहे आपली त्याचं. तर वही केवढ्याला घेतली आपण? वही घेतली 25.50 ला. त्याच्यानंतर एक पेन घेतली, पेन पण घेतली. पेन केवढ्याला घेतली आपण? 7.50 ला. पहा, रक्कम लिहिताना बरोबर लिहा, दशांशाखाली दशांश. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण 6 पेन्सिल पण घेतलेल्या आहे. पेन्सिल 6 पेन्सिल घेतल्या आणि एका पेन्सिलची किंमत किती आहे? 1.25. मग आपल्याला एका पेन्सिलला 1.25 लागले, तर 6 पेन्सिलची आपण रक्कम काढू. 0 हातच्याले 3, 6 2 12, 3 15, हातचाला 1, 6 1 6 आणि 1 7. दशांश नंतर 2 आकडे, तर 2 आकडे सोडून मी दिले. म्हणजे मला 7.5च्या मला 50च्या मला पेन्सिल भेटलं. बघा, मी पेन्सिलची रक्कम काढताना काय केलं? 6 पेन्सिल भेटले मला, 1 रुपया 25 पैसे धरा. मग 1 रुपया 25 पैसे गुणिले 6 केले, ते उत्तर आलं माझं 750. पण दशांश नंतर 2 आकडे अंक असल्यामुळं मी दशांश नंतर इथे 2 अंक लिहिले. आता मला पेन्सिल केवढ्याला भेटली? 7.50. वही 25.50, पेन 7.50 आणि पेन्सिल जी आहे 7.50 रुपयाला भेटली. आता आपण पहिले पूर्ण रक्कम आपली किती झाली, आपली खरेदी केवढी झाली ती काढायचा. हे 0ला 0, 5 5 10 5, 15ला 5, हातचाला 1, 7 7 2 14, 14 आणि 4, 14 आणि 5 19, 19 आणि 1 20ला 0, हातच्याले 2, 2 आणि 2 4, दशांशला दशांश. आता आपली टोटल खरेदी झालेली आहे ती 40.50 आणि आपण त्याला दिले 50 रुपये. 50 रुपये म्हणजे कसं? आपण 50 रुपये लिहू. 50 म्हणजे असं लिहायचं, 50.00. आपली टोटल खरेदी झाली, दुकानदाराचं बिल झालं 40.50. दुकानदार आपल्याला किती दे? जात नाही ना, 49 करू. इथे 1 देऊ, इथे 5, हे 0ला 0, 10 मधून 5 गेले 5, 9 मधून 0 गेला 9, 4 मधून 4 गेले 0, दशांशला दशांश. म्हणजे 9 रुपये 50 पैसे तो दुकानदार आपल्याला वापस देईल. शिल्लक राहिलेली रक्कम आपली राहणार, परत आलेली रक्कम राहणार 9.50. अशा प्रकारे हा आपला स्वाध्याय क्रमांक 6.2 संपलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.